नमस्कार मित्रांनो, मी सनी आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय. आज मकर संक्रांती. संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संक्रांतीनिमित्त टिफिनला सुट्टी घेतली होती. म्हणजे दरवर्षीच असते. संक्रांत आणि करीला सुट्टी असते आपल्या टिफिनला, कारण की बाहेर खूप दौरा असतो. दुखापत होण्यापेक्षा मी सुट्टीच घेऊन टाकतो दरवर्षी. घरात सगळे आवरासावर चालू आहे. म्हटलं आता सगळं निवांत झालं, आता ब्लॉग करू म्हटलं. टिफिनला सुट्टी होती, आई निवांत होती. तर मम्मी म्हणे की आज पुरणाचा स्वयंपाकच बनवते म्हणे. तर म्हटलं बनव. तर ती पुरणाचा स्वयंपाक बनवते आहे. पुरणाचा स्वयंपाक झाल्यावर आई म्हणे गरिबांसाठी मी थोडं पुरणाचं जेवण देणार आहे, तर आपल्याला ते द्यायला जायचं आहे. मित्रांनो, मी संक्रांत साजरी करत नाही, म्हणजे दरवर्षीच करत नाही, कधीच नाही. मी दोरा आणत नाही, मी पतंगी आणत नाही, काहीच नाही. मी माझी संक्रांत वेगळ्या पद्धतीने साजरी करतो. आता ती मागच्या वर्षी साजरी केली होती, ती तुम्हाला नाही दाखवू शकलो, पण आता ह्या वर्षी मी संक्रांत कशी साजरी करतोय मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. सकाळची सुरुवात गुरुदर्शनाने केली. सर्वप्रथम झाके सरांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर घरी गेलो. मम्मीने आता मस्त पुरणाचा स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. मस्त पुरण, आमटी हे सर्व करायला सुरुवात केलेली आहे. पुरणपोळीचा खमंग सुवास सर्व घरभर पसरलेला आहे. इथे आमटीला पण चांगली छान उकळी आलेली आहे. मम्मीने आता पुरणपोळ्या करण्यास सुरुवात केलेली आहे. पुरणाच्या आमटीकडे बघून तर अजून भूक वाढलेली आहे, पण देवाला आणि गरिबाला दिल्याशिवाय जेवण करता येत नाही, असा आपला नियम आहे. आता गरिबांसाठी सुंदर पुरणाचं जेवण भरण्यात येत आहे. नमस्कार मित्रांनो, आईने ताट तयार करून दिलेलं आहे. या थाळीमध्ये 4 पुरणपोळ्या, आमटी, भात, भजे असं सर्व काही दिलेलं आहे. आता आपण आजीबाईंकडे आलेलो आहे. आजीबाई निवांत बसलेल्या आहेत. मी आजीबाईंना शब्द दिला होता काही दिवसांपूर्वी की मी तुम्हाला सणाची नवी साडी घेईल म्हणून. तर आज तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आजीबाईंना जेव्हा मी नवीन साडी दिली तेव्हा आजीबाईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या म्हणे माझ्या लेकाने शब्द पूर्ण केला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझी संक्रांत साजरी झाली. त्याच्यात तर पूर्णच जेवण बघितलं तेव्हा आजीबाईंना खूप आनंद झाला. त्या बोलल्या की मी विचार पण केला नव्हता की आज संक्रांतीचे मला पूर्णाचं जेवण खायला भेटेल म्हणून. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. मला अनेक लोकांनी गरिबांसाठी कपडे वगैरे आणून दिलेले होते. त्या सर्व मी गरिबांमध्ये वाटून दिलेले आहे. तुम्हाला माझी संक्रांत सण साजरी करण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो.